हाय, आता आम्ही आलेलो आहे गौरवच्या हळदीमध्ये. लग्न म्हणजे काय असतं मला ते सांग की मुली सगळ्यात सुंदर असतात. ठीक आहे, मला फक्त हाय बोल पप्पांना. हाय मम्मी, हाय पप्पा. हाय पप्पा. खाना भी खिलाऊंगा, सब कुछ कराऊंगा, तेरे को सुलाऊंगा भी मेरे घर में. बस हाय, आता आम्ही आलेलो आहे गौरवच्या हळदीमध्ये. तुम्ही बघत असं आता मी येलो शकत नाही. अभिजित पण आलाय. मग ओमकारला थोडासा लेट होतोय, पण येईल तो रस्त्यातच आहे. तेच वाट बघतो. तर तुम्हाला आता दाखवतो की आता त्याचं घर कसं सुचलंय हळदीसाठी. तेवढं तुम्ही बघा. चल. बटन भाई, बटन नाही होत. बटन होतं ना. बघ बाई, पूर्ण मांडव घेतं. अरे आमच्या 4 जणांचा ग्रुप आहे. मी, आशिष, गौरव, अभिजित. आता ओमकारचं तर नाही माहिती. ओमकारचा जरा लेट होईल. काय माहिती किती वेळ लागेल त्याला. मोस्टली तो जरा लेटच असतो. सगळ्या प्रोग्राममध्ये लेट असतो. तर मला एकच क्वेश्चन विचारायचं आहे गौरवला की भाई लग्न म्हणजे काय असतं मला ते सांग. लग्न म्हणजे जरा मोठे मोठे. लग्न म्हणजे 2 जीवांचे मिलन असतं. जे 2 जण एकमेकांवर प्रेम करतात, ते एकत्र येतात. परिवार एकत्र येतात. आणि फक्त ते दोघंच नाही, म्हणजे दोघांची फॅमिलीही म्हणजे नाती बनवतो आणि वाढवतात. ओके ओके. ते म्हणजे लग्न. अच्छा. सगळ्यांचे एकत्र येणं, असं एन्जॉय करणार. आता तुम्ही बघतालच ब्लॉग मध्ये कसे बाकी सगळे नातेवाईक, रिलेटिव्ह वगैरे सगळे आपापल्या परीने एन्जॉय करत असतात. सगळ्यांचा एक एन्जॉयमेंट होतो. परत गाठी भेटी होतात. तीच गाठी भेटी नातीमध्ये कन्वर्ट होऊन पुढं वाढतात. अच्छा. तर ते लग्न असं माझं पर्स्पेक्टिव्ह आहे. अच्छा, खूपच सुंदर थॉट आहे गौरवचा. मला हे विचारायचं आहे की मतलब आपलं वय काय गौरव, तुम्हाला ते सांग. 24. ठीक आहे. तर किती सुंदर वयात आपण लग्न करतो. यामुळे म्हणजे आपले पेरेंट्स पण लग्न करतात. आपलं म्हणजे तुझा विचार काय आला की आता आजकाल कसं होतं की आपल्या जनरेशनमध्ये की असं होतं की आजकाल आपली जनरेशन खूप लेट लग्न करते. ठीक आहे. खूप त्यांना असं होतं की यार आपल्या पेरेंट्स लवकर लग्न केलं, आपण जरा अजून दुनिया बघू, अजून थोडं फिरू, मित्रांसोबत एन्जॉय करू. ठीक आहे. तर तुला असं कसला थॉट आला की यार म्हणजे आपण पण जरा लवकर लग्न करू, आपण आपल्या पेरेंट्सच्या थॉट्सवर जाऊ, म्हणजे ह्याच्यावर तुला काय बोलायचं? तो पॉईंट बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आजकाल सगळ्यांचं पर्स्पेक्टिव्ह तसं झालं. त्याच्यात काही हे पण नाहीये म्हणजे बरोबर किंवा चुकीचं आपण बोलायला असं मी म्हणजे मला तर वाटत नाही की मी किंवा कोणी बोलू शकतं की ही गोष्ट बरोबर आहे लेट करणं किंवा लवकर करणं. त्याचं पर्सनल इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे की कधी काय करावं. बरोबर. माझ्या केसमध्ये असं आहे की माझं सगळं लग्नाचं माझं असंही मी मग एवढा तू अर्ली का आला? अर्ली यायचं कारण असं आहे की बाकी सगळं सेटल होतं आणि घरच्यांचं थोडं म्हणणं होतं की तू आता बघायला सुरू कर. आणि मग आणि जस्ट मी असं खूप असं ठरवून वगैरे केलं नव्हतं. असं पॅरेंट्स चांगलं भेटतं आणि तुम्ही सांगू शकता की कधी कोणी भेटाल तर असंच नसून भेटेल. मला अनोळखी व्यक्ती सोडून फ्रेंड्स बनता मग ही लग्न होतं किंवा तुम्ही डायरेक्ट असंच ठरवायचं कार्यक्रम एकमेकांना ओळखतात आणि मग त्यातनं तुम्ही म्हणजे कपल बनतात. तसंही होतं. म्हणजे ह्याच्यासाठी असं वर्क झालं म्हणून माझ्यासाठी माझ्या लाईफमध्ये तसंच वर्क करणं असं काही गरजेचं नाही. प्रत्येकाचं लाईफ वेगळी, प्रत्येकाचं म्हणजे सगळीच गोष्टी वेगळ्या. फायनान्शियल जे काय असेल जे ते आपापल्या परीने त्यांच्या सिच्युएशनच्या हिशोबाने बेस्ट ट्राय करतात त्यांच्या लाईफमध्ये जे बेटर त्या हिशोबाने डिसिजन. मी तसं माझ्या डिसिजनच्या हिशोबाने त्या हिशोबाने मला ठीक वाटतं. पण याचा अर्थ असं नाही की मी सगळ्यांनाच असं म्हणत. त्याची इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. त्याला त्यावेळेस पाहिजे त्यावेळेस करू शकतात. बरं, आता मला नाही करू शकत. बरं ठीक आहे. मला हे विचारायचं आहे आता तुला काय वाटतं की तुझ्या लग्नानंतर अजून म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये
कुणी लग्न केलं पाहिजे? सगळ्यात पहिले माझं, नंतर आशिष भाऊ. माझं बिलकुल पण नाही होणार आहे. ठीक. अरे भाई दुबईला गेलं पाहिजे. अभिजितनी करायला पाहिजे. मला असं वाटतं की ना अभिजितनी लग्न करायला पाहिजे. गौरव नव्हता ऍटलीस्ट अभिजित. माझी पण इच्छा आहे लग्न करायची. जरा मोठे नाही अभिजित. माझी पण इच्छा आहे लग्न करायची. अच्छा. फक्त एक सुंदर मुलगी पाहिजे. माझा एक असं थोडे ना अभिजित की मुली सगळ्यात सुंदर असतात. ठीक आहे. मला फक्त म्हणजे सुंदर नव्हती. आपला पर्स्पेक्टिव्ह खूप मॅटर करतो. आता गौरवचा पर्स्पेक्टिव्ह हा तुझी सुंदरता आम्हाला माहिती काय तुझी सुंदरता पण पाहिजे आणि हे जरा एक क्षेत्र जास्त पाहिजे. ते पण उलटे. तर गांधीजी जरा किशे जास्त पाहिजे तेव्हाच लग्न. गांधीजीचा आशीर्वाद असेल तर लग्न होते. मग असं बघायला गेलं तर मग गांधीजी ह्याच्यामध्ये जरा भरपूर दिसतं आम्हाला. गांधीजींच्या आशीर्वादाने किती तुम्हाला किती वाटतं की गांधीजीचा आशीर्वाद तुमच्यावर किती? अच्छा. पुढे अजून वाढावं. आम्ही अजून थोडं अच्छा. म्हणजे गांधीजी आपली स्थिती चेंज करतात. तुम्ही गांधीची स्थिती चेंज करताय असं तुमचं म्हणणं आहे. ओके. अच्छा. आणि तुम्ही लग्न करताय. चलो ठीक आहे. खूप खूप चांगला प्रोग्राम आहे. अक्षता घ्या. ओके. थांबा. साईडला ताट ठेवा खाली ते. असं ठेव असं. अरे हॅलो, कसं आहे? इकडे आता नवरदेवाला फक्त डोकं लावायचं, अक्षता टाकायच्या. त्याला थोडा थोडीशी एवढा कमी गौरव ऐक ना. हा हा ऐक ना. पूर्ण असं घे ना. मोठ्या मोठ्याने म्हणा आणि नाचत तसंच गाणे म्हणून. हे साऊंड सिस्टीम काय त्यांनी सांगितले का नाही मला. पण याचा वास कडून तोंडाला सगळं एक थांबलेलं आहे. मच्छी करीचा वास सुद्धा एका वॉश मध्येच घालवते. पण मच्छीचा वास तर गेला. ऐका ना. थांबा एक मिनिट. ऐका असं इकडे इकडे बोट लावायचं. ऐका ना. नाही बॅलन्स वरचं नॉर्मल. सरस ना मछली काढते सरस.
इकडे समोर ऐक ना बॅकला जा. पॅराशूट डान्स करू तिचा जीव कलर म्हणून 5 कलर पण करून टाकतात मला. एक कलर नव्हते आता तिघांनी थांबा, एक फोटो घेऊ आपण सोबत. लावून घ्या. ऐका ना, थांबा ना. हा हात लावा, हात लावा. खाली बस. येस येस येस. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब हाय बोल इकडे सगळ्यांना. हाय एव्हरीवन. मम्मीला हाय बोल, पप्पांना हाय. हाय मम्मी, हाय पप्पा, हाय मम्मी, हाय पप्पा. हाय गौरव दादा. मामा. मामा मामीला कसं मामा मामी तुझं नाव सांग काय या व्हिडिओमध्ये. तुझं नाव सांग काय. तुझं नाव काय? निवेद काय? कुठल्या शाळेत आहे तू? मॅथ्यूला. किती लांब आहे तू? अरे मला पण घेऊन जा ना तुझ्या शाळेत. मला पण घेऊन जा ना तुझ्या शाळेमध्ये. हां बरं मला तुझं अरे झालं ना. काय रे दादा ब्लॉगिंग करत आहे का? युट्यूब वर तू बघतो ना? युट्यूब बघतो ना तू? युट्यूब युट्यूब बघतो बघतो ना? का? युट्यूब मध्ये तू पण दिसशील आता. बघायचं ना तुला युट्यूब. हा ना युट्यूब मध्ये बघणार का तू स्वतःला? ऐक ना तुला मोठी घेऊन जाऊ का? तुम्ही दोघं तिथंच बसा. का का चावतो? अरे त्याला सांगतो ना मला नको चावायला. ऐकत नाही का तू? नाही मी त्याला घेऊन जाणार. तू माझा ऐक. नाही मी ना काय कॅमेरामध्ये कसं घेतो निर्वेचे खेळणे, निर्वेचे टॉईज. हे मी घेऊन जाऊ का? हे घेऊन जाऊ का? मी घेऊन जाऊ का? बघ तो दादा घेऊन जातो. हा दादा घेऊन जातो. तुझी मोठी शाळा मोठी आहे का? किती मोठी स्कूलला जातो ना? केवढी मोठी? एवढी. नाव सांग स्कूलचं. मॅथ्यू स्कूल. दाखव तू काय म्हणता. सगळ्यांना दाखव. काय ते डोंगर आहे का? डोंगर आहे का डोंगल आहे? काय डोंगल नसतं. डोंगर मला सांग ना. तुझं मोठी मला देतो का? तुझा मोठी मला दे ना. नाही तुझा मोठी दादा घेऊन दे. त्याच्याकडे अजून एक बुबू आहे. तो तुला देईल. तुझा बुबू तो घेऊन जाईल. ठीक आहे का? जाऊ दे मी घेऊन जातो. ठीक आहे नको मग आम्हाला खेळ नको. आम्हाला तुझं मोठी पाहिजे. मोती त्यांचं फेवरेट आहे ना. सगळ्यांना बाय कर. बाय 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 असं हात बाय बाय. नाही हे ठेव. बाय बाय कर. बाय बाय कर. बाय दादा. बाय मामा. हा तर हे काही जातं. हळदीचा प्रोग्राम तर झालेला आहे. चांगल्या प्रकारे झालेला आहे. मला हे विश्लेषी अभिजित तुला कसा वाटला प्रोग्राम? मला खूप छान वाटला प्रोग्राम. थोडा मोठा आहे. पण थोडं मोठं आहे. जेवण पण खूप उत्तम होतं आणि काकांनी खूप मेहनत घेऊन अरेंजमेंट केली आहे. अच्छा आवडलं मला. अच्छा
आहे Very excited. अच्छा, मला जास्त एक्साइटमेंट दिसते त्यामध्ये. एक्साइटमेंट म्हणलं भरपूर दिसते तुला. हो आता आपल्या मित्राच्या चुकीतून आपल्याला गावात खेळणार आहे. आमच्या प्रेक्षकांना सांग, तू कधी लग्न करतो? मला आता 1 वर्ष आहे अजून. अरे 1 वर्ष, अरे मला तर वाटतंय की तू याच वर्षी करून घे. करून घ्यावे. हा, याच वर्षी करून घे. मला असं गौरवची पण हीच इच्छा आहे. करेल मी लवकरच करेल. तुमचा आशीर्वाद असेल. अरे माझा कसला आशीर्वाद, गौरवचा आशीर्वाद. गौरवचा आशीर्वाद. गौरवचा जरी आता एक्सपिरियन्स असणार आहे त्यावरून मला खूप काही शिकायला भेटणार. तू एक काम कर, तू गौरवला विचार की लग्न म्हणजे काय असतं. लग्न म्हणजे 2 आत्मा चाललेला नाही. असं समजून घे लग्न म्हणजे काय असतं. ठीक आहे. आणि हळदी का साजरी केली जाते म्हणजे असं तुला माहिती का गौरव काय बोलतात. मी त्याला विचारत होतं एंगेजमेंटमध्ये की 2 शब्द बोल म्हणजे एंगेजमेंट आज तुझी एंगेजमेंटबद्दल काय बोलू शकतो. तर भाई बोलतात आहे मला की एंगेजमेंट ही खूप चांगली गोष्ट असते, सगळ्यांनी करायला पाहिजे. हां, गौरवला सांगतो बघ आता की आता ओंकारचे एंगेजमेंट असेल. ठीक आहे. आता मी गौरवला हे सांगतो, गौरव तू पण थोडंसं लेट कर. ठीक आहे. त्याला पण जरा फील होतं. बरोबर. थोडंसं त्याला फील होतं. ठीक आहे. यार म्हणजे यार आपल्या भावाचं लग्न लवकर यायला पाहिजे. थोडं हां, थोडी रिस्पॉन्सिबिलिटी. बघ, पहिला भाऊ नंतर जॉब असते. ठीक आहे. हां, पहिला भाऊ नंतर थोडंसं जरी चुकलं असतं ना तर आम्ही ओंकारला मिस केलं असतं. काय ओंकार, तू कसं वाटतं ते गौरवला माहिती आहे? गौरव बघ कसा बसलाय. जरा बघ त्याकडे तू एवढा उशीर आलाय. त्याच्यामध्ये कॅमेरामध्ये बघ. SBI में काम करते करते जिंदगी हमारी. लंच ब्रेक के बाद आना. आना 1 दिन के बाद आ गया. अरे आता गौरव बदला घेणार माहिती का. गौरव बदला घ्यायचा थोडी. असंच करायचं. ओंकारची जर काही एंगेजमेंट असेल किंवा हळदी असेल अजून थोडंसं. तू 11 वाजता. ठीक आहे. 7 वाजता असताना तू 11 वाजता आ जा भाई, तेरे को खाना भी खिलाऊंगा, सब कुछ कराऊंगा, तेरे को सुलाऊंगा भी मेरे घर में. बस अरे इसको भी लेके आना तू. इसको भी. अरे मी और इसको भी लेके आ. इसको भी. अरे मी तुझ्याच घरी राहणार आहे आठवड्यामध्ये. एक महत्वाची गोष्ट. ठीक आहे. आता गौरवचं लग्न होतं. पहिली गोष्ट गौरव म्हणजे आपल्याला सापडणार नाही. ह्याच्यावर तुला काय बोलायचं. आदमी हो जाएगा. तुला ह्याच्यावर काय बोलायचं म्हणजे कुठे सापडेल तू असं मला ते सांग. माझं तर दुःख आहे, काय म्हणणार. आता बेस्ट फ्रेंड आमचा शहीद होतोय या प्रकारे. अरे असं नको बोल रे. शहीद तुला पण व्हायचं माहिती. नको रे बाबा. तो मागचा माणूस आधी तू. तो मागचा माणूस ऑलरेडी हबीबी तो दुबईमध्ये शहीद झाला. तर हा तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला जर अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. बाय.